भाषेची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. तर आज सकाळी 5 वाजता सुटली आहे, कारण असं आहे की आजपासून आमच्या वास्को सिटीमध्ये सुरू झाली आहे दामोदर यात्रा, म्हणजे 7 दिवसाचा सप्ताक. तर त्याचा पुढे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच मिळेल. तर एक छोटंसं इंट्रोडक्शन देते. हा आमचा पेट आहे कुकू. तर ह्याचा एकही व्लॉग मी अपलोड केला नव्हता, तर ह्याची सुद्धा पूर्ण डिटेल तुम्हाला नंतर मी पुढे व्लॉगमध्ये देईन. आता मी रेडी झालेली आहे. तर हा न्यू ड्रेस मी घातला आहे, पण हा थोडा लूज आहे, तर आज कसं तरी ॲडजस्ट करून घालून जाऊया, कारण की खूप लेट होतो आहे. पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे घरातली सुद्धा. आणि आता आम्ही निघणार आहोत जायला वास्कोला. तर वास्को थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून, अर्धा तास लागतो पोचायला तिथे. आणि फायनली आम्ही पोचलो आहोत. पाहू शकता सगळीकडे खूप अंधार आहे. आणि लवकर येण्याचं कारण असं की नंतर ना खूप गर्दी होते. जसं 10-11 वाजायला स्टार्ट होतात ना, तशी खूप गर्दी होते. दर्शन चालू होतं ना, म्हणून आम्ही सकाळी लवकरच येऊन दर्शन घेऊन जातो. मग टेन्शन नाही की हां बाबा एवढं गर्दीत उभं राहायला पाहिजे आणि नंतर जायलासुद्धा मिळत नाही. तर पाहू शकता मस्त वाटतं एकदमचं. आणि हे 125 वर्ष झाली आहे या सप्ताकला. तर सगळे स्टॉल वगैरे सगळे लागले आणि याबद्दल ना पूर्ण डिटेल व्हिडिओ मी गेल्या वर्षीसुद्धा अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही जाऊन पाहू शकता, सप्ताक वगैरे काय असतं ते. आणि पुढेही मी व्हिडिओ अपलोडच करेन. तर दामोदर भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. तर चला, ही आहे आमची वास्को सिटी. इथून फटाफट हार फूल वगैरे घेऊया आणि जाऊया दर्शनाला. तर पहा किती मस्त फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. श्री दामोदर प्रसन्न. दामोदर म्हणजे हे एक महादेवाचाच अवतार आहे आणि हे पूर्ण वास्कोचे राखणदार आहेत. तर ह्यांना इथे दाम बाबा असं म्हटलं जातं, म्हणजे एक बाबा म्हणून हाक मारली जाते. आणि खरंच बाबा हाक मारल्यानं मनातून खूप असं आधार वाटतो की हे आमचे बाबा आहेत आणि हे आमचे राखण करतायत. तर ह्यांचा आशीर्वाद नेहमीच वास्को शहरावर आहे. तर पाहू शकता मंदिर खूपच मस्त सजवलेलं आहे फुलांनी आणि लोक दर्शनासाठी आलेली आहेत. दर्शन खूप मस्त झालं एकदम. रिकामी होतं मंदिर, म्हणजे गर्दी नव्हती. तर दर्शन झालं आहे. चाललो आहोत घरी. बघूया आता सप्ताकला कधी होते. चला, तर मस्त दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. आणि सगळे स्टॉल बंद आहेत. 10-11च्या नंतर सगळं चालू होईल. तर रात्री आलो तर व्लॉग बनवीनच नक्की. आणि पाहू शकता वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे. आमच्यासोबत ना कोमलचे मम्मी पप्पा येणार होते, पण आणि त्यांचा आणि आमचा टायमिंग थोडासा गडबड झाला. ते आधीच येऊन दर्शन करून लवकर गेले होते. तर आज ना किशनजीचा उपवास असतो शनिवारच्या दिवशी, आणि आम्ही आमच्या घराजवळ मंदिर आहे हनुमानचं, तिथे प्रत्येक सॅटर्डेला येतो. तर आता आम्ही इथे आलो आहोत. कुकू, होय तू झोपला नाही बाबू? चला फिरायला. किशन जेवून झोपले, कारण की सकाळी खूप लवकर उठलो. 4:30, म्हणजे मी 5 वाजता उठली, ते पण 4:15 पर्यंत उठले. कुकू कुकू बाय बाय. दर्शन करून आलो आणि दोन्ही देवळात दर्शन मस्त झाले. मारुतीच्या देवळात जाऊन आलो आणि वास्कोला पण जाऊन आलो. तर खूप मस्त दर्शन झालं. आणि गेली 3 वर्ष आम्ही आता सलग जातो आहे आणि सकाळी खूप बरं वाटतं. तर हे मी तुम्हाला आधी पण गेल्या वर्षी पण व्हिडिओ केला होता दामोदर देवाचा, की हे महादेवाचंच रूप आहे करून, राखणदार आहे वास्कोचा. तर बस आता बघूया सप्ताह कसा सुरू होतो आहे. आता खूप पाऊस तर आहे गोव्याला, आज नाही आहे,
पण पाऊस आहे तर स्टॉल लागत आहेत नाही लागत आहेत माहिती नाही. जसं आम्ही जाऊ तसं मी व्हिडिओ बनवेनच. तर हा असा आजचा व्लॉग होता. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.